जय हरी. माझं नाव सार्थक बाळासाहेब धनवटे. मी आता 6वी शिकतो. जिल्हा अहमदनगर, तालुका राहता. मी इथं शिकण्यासाठी येईल आहे. मला खूप आवड आहे पकवादाची. मला आता एक बोल पाठ व्हायला आहे. गुरुजींनी दिलता त्याच्याबद्दल. गुरूंचं नाव स्वामी अरुणगिरी महाराज. इथले खूपच मुलं चांगले आहे. मला इथले खूपच मुलं आवडत या. इथं काम सुद्धा करते. दररोज इथं हरिपाठ होतो. दररोज सर क्लास होते घेत्या. मॅडम सर मेजर सर हे क्लास घेत्या. माऊली पण क्लास घेते पकवादाचा. किंवा माणूस क्लास घ्या. लगा माणूस पण क्लास घेत्या. आज पाच हे होईल आहे. 5 होईल आहे. माझे नाव कार्तिक शिवराम शिंदे. मी इयत्ता 4थी शिकतो. मी 7व्या दिवशी आलतो. तोच माझा पहिला दिवस होता. त्या दिवशी संध्याकाळी हरिपाठ झाले. हरिपाठानंतर कीर्तन झाले. कीर्तन मी खूप चांगले झाले. त्याच्यानंतर दररोज कीर्तन होत राहत्या. लखनगिरी महाराज यांनी बी कीर्तन केले. ते सगळ्यांनी कीर्तन केले. ते रामकृष्ण हरी. 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. आला ना आवाज नाही आला. जेवले का नाही? रामकृष्ण हरी. हा मोठ्याने मारा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझे नाव भाग्येश मनोज तोडमल. मी आता 8वी मध्ये शिकत आहे. माझं 2 वर्षापूर्वी यायचं चालू होतं, पण काही कारणास्तव मी आलो नाही. माझे सगळ्याचे पेपर होते त्यामुळे. आणि पहिल्या दिवशी मी इथं आलो तर मला खूप छान मित्र भेटले. तुमच्यासारखे मित्र असे कोणत्या जगात नाही. व स्वामी अरुणगिरीजी महाराज हे पण भेटले. यांना पाहून खूप छान वाटलं. आणि इथला परिसर खूप छान आहे. एवढ्या जंगलात कोणी एवढं मोठं मंदिर बांधू नाही शकत. ते आज आपल्या स्वामी अरुणगिरीजी महाराजांनी बांधलेलं आहे. धन्यवाद. आणि इथे बाल संस्कार शिबिर पण चालू आहे. 9 मे 2024 रोजी चालू झालेलं आहे आणि 23 मे 2024 रोजी संपणार आहे. आणि मला इथे येऊन आम्हाला श्री कोरप्पड सर, आघाडी सर, मेजर सर आणि मामा आमची त्यांनी पण आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला. आणि कोरप्पड सरांनी एवढी छान भीती आणि ते रोज संस्कृत शिकवतात, श्लोक म्हणून घेते. आघाडी सर यांनी शिस्ताची ओळख आणि गाथा, आडवंगना गाथा चालू पण आहे. आणि सकाळी आमच्या प्रेम महाराजांच्या आई मातोश्री या खूप छान योगा शिकवतात. आणि आमचे स्वामी अरुणगिरीजी महाराज हे पण 12व्या अध्यायातले श्लोक आणि 15व्या अध्यायातले श्लोक पूर्ण केलेले आहेत. आणि इथले मुलं खूप छान आहेत. इथल्यामुळं असंच घरी जाऊन पण असंच मोबाईल नाही पाहावा हेच मी अरुणगिरीजींनी प्रार्थना करतो. धन्यवाद. मेरी तरफ से सबको रामकृष्ण हरी. तो बोलो जोर से रामकृष्ण हरी. तो मैं यहाँ आज मनोगत व्यक्त करने आया हूँ. तो पहला दिन वैसे मुझे बहुत डिफिकल्ट रहा था कि कैसे रहूँगा वगैरह, मगर अब कोई चिंता नहीं है क्योंकि यहाँ के सभी शिक्षक और शिक्षिका बहुत ही अच्छे से सिखाते हैं. मगर ज़्यादा ध्यान नहीं लगता, मगर अच्छे से सिखाते हैं और हंसा के वगैरह सिखाते हैं. और जो यहाँ के ऐसा मतलब यहाँ भामाठान भामानगर ऐसा परिसर यहाँ का जंगल है. तो मुझे लगता है कि हर गांव में बाल संस्कार शिविर घटना चाहिए. और वो बाल संस्कार शिविर बस ऐसे ही नहीं खुलता, उसके लिए बहुत परिश्रम करना पड़ता है. और वो परिश्रम अरुणगिरी महाराज, जगतगुरु अरुणगिरी महाराज के लिए बहुत ही कम है. और जैसे कि उन्होंने बोर वगैरह लगाए, यहाँ के छोटे छोटे बच्चे इनको बस 1-2 दौर से ही चल सकता था, मगर महाराज
लिए लगाए थे। और मतलब ऐसे गांव में छोटे छोटे बच्चे रहते हैं, वो कुछ अच्छे मतलब समर वेकेशन है चालू, तो वो कुछ अच्छे से नहीं करते, मतलब बस खेलना, क्रिकेट फुटबॉल यही सब खेलते रहते हैं। मगर जगत गुरु अर्णवगिरी महाराज ने ये काम करके सभी बच्चों को अच्छे संस्कार कैसे जीना चाहिए उसके लिए शिक्षक रखे, और खुद श्रीमद् भगवत गीता सिखाते हैं हमें। और भगवत गीता हर इंसान के लिए गाइड है। जैसे जैसे हम सब अर्जुन है, और सब शिक्षक लाइक आगाडे सर, मेजर सर, आगाडे मैडम आणि शीतल मैडम, ये सब कृष्णा जैसे सारथी है। अगर तुम्हें महाभारत का युद्ध जीतना है तो इनकी जरूरत पड़ेगी। शीतल मैडम ने आज हमारा क्लास लिया, वो बहुत ही अच्छा गया। उन्होंने गुरु भक्ति कैसे करनी है, किस तरह से करनी है, क्यों करनी चाहिए, ये सब बताया। गुरु भक्ति इस जीवन के लिए सबसे मूल्य कीमती चीज है कि हर इंसान को एक गुरु बनाना चाहिए। अगर आपने गुरु नहीं बनाया तो कुछ नहीं हुआ, और गुरु बनाना है तो वो बस अर्णवगिरी महाराज जैसा होना चाहिए जो जगत गुरु हो। मैं सबको यही कहना चाहता हूँ कि अर्णवगिरी महाराज ने ये बाल संस्कार शिविर खोल के बहुत ही अच्छा किया है। मतलब अभी जो भी बच्चे हैं उनको संस्कार मिलेंगे, जो भी यहाँ आए हैं उन्हें खेलना वगैरह सब आता है, क्योंकि महाराज खेलने को महाराज हमारे साथ खेलते भी है। और हम अभी कल ही कीर्तन को भी गए थे। महाराज हम सबको टाल कर ही, मतलब कुछ बच्चे कुछ बस तालियां बजा रहे थे और पावलिया, मगर मतलब जो बड़े थे वो टाल बजा रहे थे। तो महाराज ऐसे संधि देते हैं कि हमें आत्मविश्वास होना चाहिए। वो आत्मविश्वास बढ़ाने के लिए अर्णवगिरी महाराज का बहुत बड़ा योगदान है। और ये बोल के मैं 2 शब्द खत्म करता हूँ। मेरा नाम अर्णव राजेंद्र लगड़ है। मैं पुणे से आया हूँ, पिंपरी चिंचवड लिंक रोड। और सभी बोलो रामकृष्ण हरी। जय हरी। माझं नाव कृष्ण भागीनाथ मांगे, मी आता 7वी शिकतो। माझं गाव मेंढी बालगाव, मी तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी या भव्य बाल संस्कार शिबिरामध्ये 9 तारखेला आलो। मला या ठिकाणी येऊन खूप प्रसन्न वाटले। या ठिकाणी आल्यावर आमचे गुरुजी स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांची नाव भेटलो। हे या ठिकाणी आल्यावर खूप प्रसन्न वाटले। तुम्हाला माहित आहे का आज काय आहे ना, या बाल संस्कार शिबिराचं खूप महत्त्व आहे। जे लागतेच ते प्रत्येक गावामध्ये। आजकालच्या जमान्यामध्ये ना मुलांना ना जास्त करून फोनाचा वेळ लागलेला आहे। हे फोन आहे ना प्रत्येक मुलाला वेळ करते, त्यामुळे हे बाल संस्कार शिबिर लागते। या बाल संस्कार शिबिरामध्ये 15 दिवस हे आता टीव्ही व मोबाईल याचा दुरुस्ती झालेली आहे। धन्यवाद। नैतिक संदीप बिलवाल, इयत्ता मी 7वी शिकत आहे। गाव मेंढी बालगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी बाल संस्कार शिबिरात 9 तारखेला आलो आहे। इथं येऊन मला 85 वर्षाचे कोळपकर सर भेटले। ते आम्हाला संस्कृत कशी बोलावी व कशी वाचावी हे शिकवते। त्यानंतर आम्हाला कोळपकर सर व कोळपकर मॅडम, आगाडे मॅडम व आगाडे सर हे आम्हाला इंग्लिश शिकवतात, आणि मेजर सर हे आम्हाला शिस्त कशी पाळावी हे शिकवतात। इथं येऊन मला खूप प्रसन्न वाटले। त्यानंतर इथं मला स्वामी अरुणनाथगिरीजी महाराजही भेटले। त्यांना बघून मला खूप प्रसन्न वाटले। मी त्या दिवशीच मनात ठरवून घेतलं की मी स्वामी बनवणार, फक्त गुरु बनवणार, फक्त स्वामी अरुणनाथगिरीजी महाराजलाच बनवणार।
आणि इथं मी पहिली वेळेस आलतो तेव्हा मला एवढे छान वाटले नव्हते. तर मी दुसरी वेळेस आलो तर मी इथं 15 दिवस बाल संस्कार शिबिरात राहिलो आहे. जय. सर्वांना रामकृष्ण हरी. माझे नाव बेलेकर प्रतीक सतीश. मी वळणवरून आलो आहे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मी जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा मला येथील निसर्गरम्य वातावरण पाहून मला खूप छान वाटले होते. व येथील शिक्षक खूप छान शिकवतात. आघाडी सर आहेत, आघाडी मॅडम खूप छान शिकवतात. कोळकर सर आमच्याकडून संस्कृत गीता पाठ करून घेतात. व परवा शीतल मॅडम आल्या होत्या, त्यांनी आम्हाला गुरुभक्ती कशी शिकवली. व येथील शिक्षक खूप छान शिकवतात. राजस्थान राणा लिंबा खैरी. जेव्हा मी इथं पहिल्या दिवशी आलो होतो मला इथं खूप बरं वाटले. महाराजांचे दर्शन घेतले, मग महाराजांनी आशीर्वाद दिले. मग आम्ही संध्याकाळी हरिपाठ केले. हरिपाठमध्ये टाळण पावल्या करीत होत्या. परत संध्याकाळी कीर्तन ते होतं. कीर्तन खूप भारी होतं. परत प्रवचन ते सकाळी आरती होती. धन्यवाद. गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सर्व विशिष्टम चुंबित पुण्यस्थानम सराले स्थित समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरि योगिराज. गोरक्ष जालंधर चत्राक्ष अडवंग कालिक मचिंद्र आद्या चौरंगी रेवानक वर्तर संग सौम्या बबुर्व नवनाथ सिद्ध. धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी देवी तू माता. सर्वांना रामकृष्ण हरी. माझं नाव मयूर बाजीराव बडाक. मी आता 8वी मध्ये शिकत आहे. मी छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आहे. मी या बालसंस्कार शिबिरामध्ये 9 मे 2024 रोजी आलेलो होतो. तर मग इथं दिनचर्या जी आहे ती मी तुम्हाला सांगेन. आता सकाळी लवकर उठणं असेल, त्यानंतर मुक्त काकी आम्हाला दररोज वेगवेगळे योगा, प्राणायाम, व्यायाम हे शिकवतात. त्यानंतर मग नित्य प्रार्थना असेल, आरती असेल तर मग आघाडी मॅडम आमच्याकडून नित्य प्रार्थना म्हणून घेतात. त्यामध्ये माझे आरती नित्य प्रार्थना माझी पाठ सुद्धा झालेली आहे. त्यानंतर काळुकर सर असतील. काळुकर सर आम्हाला संस्कृत भाषा कशी बोलली पाहिजे, काय केलं पाहिजे त्याचे ज्ञान देतात. वापस ते गीतापाठचा जो रियाज राहतो तोही ते उत्कृष्टपणे करून घेतात. वापस ज्ञानेश्वर महाराज काकडे असतील ते आम्हाला पक्वा मृदुंगाचे बोलही शिकवतात. तर माझे आता या शिबिरामध्ये 11 बोल पूर्ण मला वाजवता येत आहे. वापस लखन महाराज असतील, वापस आघाडे सर असतील. आघाडे सर आम्हाला इंग्लिश स्पीकिंग शिकवतात. वापस कथाकथन, वापस आपल्या विविध हिंदू धर्मातील वेगवेगळी संस्कृती काय राहते ते आम्हाला ते सांगतात. वापस स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज असतील तर त्यांनी आमचं गीतेतील 12 व 15 अध्याय पूर्णपणे पाठ करून घेतलेला आहे. व त्यांनी तो जो गीतापाठ आहे 2 अध्याय तर त्यांनी त्याचं अर्थ सहित त्यांनी आम्हाला संपूर्ण सांगितलंय. तर त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. तर मग आपण 12व्या अध्यायामध्ये काय शिकलोय की जो भक्त, जो शिष्य आपल्या गुरुला, आपल्या भगवान परमात्म्याला आपल्या शरीराने, इंद्रियाने पूर्ण आपलं मन अर्पण करतो तोच शिष्य भक्त देवाला व गुरुला प्रिय राहतो. वापस हरिपाठातील पावल्या, मृदुंग असेल तोही खूप चांगला होता. वापस आम्हाला तालही शिकवला. वापस महाराजांना सर्व विद्यार्थ्यांना बोलण्याचा चान्स देतात. कारण की ते जो चान्स देतात त्यामुळे जे मुलं घाबरतात, स्टेज कुणाला आता स्टेज डेअरिंग नसती तर मग ते छोटे स्टेज डेअरिंग त्यांना दम्माने येतात. तर म्हणून महाराजांना सर्व मुलांना 1 मिनिटं का व्हायना, 2 मिनिटं का व्हायना ते नाही त्यांना म्हणायलाच लागत. वापस इथं अडभंगनाथ संस्थेमध्ये वापस दररोज आता अडभंगनाथ गाथा पारायणही चालू आहे. वापस त्या दिवशी रोहिणी बोंगळ मॅडमही आल्या होत्या. त्यांनी आम्हाला हार्मोनियम शिकवला. वापस शीतल शास्त्री मॅडम असतील तर त्यांनी आम्हाला सांगितलं गुरुभक्ती कशी करावी व त्यांनी काय लाभ होतो
ते त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. धन्यवाद. रामकृष्ण. माझे नाव प्रज्वल अण्णासाहेब समासे. मी येथे 9 तारखेला आलो. मी वाघाळवरून आलेलो आहे, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मला येथे आपले अरुणगिरीजी महाराज यांनी मला बोलायची संधी दिली. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. मला इथे आल्यानंतर मला अडवांगनाथाच्या दरबारात आल्यानंतर आणि आघाडे मॅडम, आघाडे सर हे भेटले. आघाडे मॅडम व आघाडे सर इंग्रजीचे प्राचार्य आहे आणि कोळपकर सर आम्हाला गीता शिकवतात आणि गुरुही आम्हाला गीता शिकवतात. ते नाव प्रज्वल अण्णासाहेब समासे आहे. रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. माझे नाव कुशल रावताडे. मी छत्रपती संभाजीनगरवरून आलो. मी 9 मे 2024 9 तारखेला इथे आलो. मी आलो तेव्हा हरिपाठ चालू होता. हरिपाठात मी पावले सुटलो आणि मी सकाळी दररोज 5:30 वाजता उठतो. आघाडी सर, आघाडी मॅडम आम्हाला इंग्लिश स्पीकिंग शिकवतात आणि 95 वर्षाचे कोळपकर सर आम्हाला संस्कृत कशी बोलायची हे शिकवतात. इथं नवनाथ पारायण सुद्धा चालू आहे. गिरीजी महाराज आम्हाला गीतेचा 12वा अध्याय व 15वा अध्याय सुद्धा शिकवतात. त्यांनी 12वा अध्याय 15वा अध्याय पूर्ण अर्थसकट सांगितलं आहे. त्यांनी मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. जय. माझे नाव नवदीप किशोर मापारे. मी घामठाण रावीरापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मी इयत्ता 7वीमध्ये शिकतो. आज आमचे गुरु स्वामी अरुणगिरी महाराज यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्यांचे खूप खूप आभार. इथले सर्व शिक्षक खूप प्रेमळ आहेत. आघाडे मॅडम, आघाडे सर हे इंग्लिश विषयाचे प्राचार्य आहेत. मेजर सर, शीतल शास्त्री मॅडम या 85 वयाचे कोळपकर सर हे आम्हाला भगवद्गीता शिकवतात व स्वामी अरुणगिरी महाराज हे आम्हाला गीतापाठ शिकवतात. त्यांनी आम्हाला 12वा अध्याय व 15वा अध्याय हे 2 अध्याय शिकवले म्हणून ते खूप चांगले वाटले. हे भव्य बाग संस्कार शिबिर चालू आहे. मी इथे 9 तारखेला आलो व 23 तारखेला समोर आहे. धन्यवाद. मेरा नाम मोहन शुक्लानंद. मी वेरूळ से आई. जब मेरे को पहला मैं यहाँ पर आया तो मेरे को पहले बहुत डर लगा. जब मैं बाद में महाराज बोले यहाँ पर टेंशन न को ले, तेरे कुछ लगे तो मेरे को सांग सकता था. इसलिए मेरे को डर गया लगे. फिर हमारे को सर, आघाडे मॅडम, आघाडे सरना इंग्लिश और कोळपकर संस्कृत गीतापाठ अजून आमचे गीता हमारी लर्न लेता था, बोला लगाता था. मैं यहाँ को इतना अच्छा आया है मेरे को ऐसे कि मैं यहाँ पर बहुत बच्चा मारेगा मेरे को. तो बाद में मैं यहाँ पर इसलिए नहीं रहेंगे. अरबंगनाथ का दरबार देखकर मुझे बहुत अच्छा लगा. वो शिला पर अरबंगनाथ महाराज ने 12 साल तक किया था. रामकृष्ण हरी. माझे नाव समर्थ देवदास पवार. मी कोपरगाववरून आलेलो आहे. इथं पहिल्या दिवशी आल्या महाराजांचं मला दर्शन झालं. त्यानंतरून महाराजांनी मला आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी आघाडे सर, कोळपकर सर, मेजर सर व
कोळपकर आघाडे मॅडम व रागत आलेले आपल्या शीतल मॅडम, त्यांनी आम्हाला आज गुरुभक्तीचा काल व आज गुरुभक्ती कशी करावी हे शिकवले. इथे येऊन मला झाडांचे पाहून खूप प्रसन्न वाटले. सकाळी आम्हाला आंघोळ झाल्यावर झाडे लावतात व आम्हाला सेवा करून खूपच आनंद वाटतो. पुढल्या वेळेस येताना मी 5 पोरं अजून घेऊन येईल. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. जय हरी. माझे नाव अथर्व संदीप टोके. मी गोगलगावहून रामले, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. आम्हाला सकाळी सूर्यनमस्कार शिकवतात. योगाचा राजा सूर्य असतो. सूर्यनमस्कारामध्ये सर्व व्यायाम होतो व त्याच्यानंतर आम्हाला अडगमनाथांची गाथा शिकवली व अडगमनाथाच्या गाथेमध्ये अडगमनाथाचं पूर्ण चरित्र आहे. त्यामध्ये आम्ही पूर्ण ऐकतो व आम्हाला रोज जे काही शिकायला मिळतं आम्ही ते घेऊन जाणार आहे आणि आम्हाला इथे खूप काही शिकण्यासाठी मिळते. धन्यवाद. जय हरी. माझे नाव युवराज प्रदीप बडात, राहणार मानवंद, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. इथं आज आपण इथे जमलो आहे ते ठिकाण म्हणजे आपण इथे जमलो आहे बाल संस्कार शिबिरासाठी. ते ठिकाणचं नाव आहे भामानगर, भामाटाळ. इथे ज्या अडगमनाथ महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केले आहे त्या ठिकाणी आपल्याला राहायला भेटते. आपलं किती पुण्य असेल. या ठिकाणी खूप संस्कार लावले जातात. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला पकवाजाचे बोल शिकवतात. त्यांनी आम्हाला एक श्लोक शिकवला आहे. काकचेष्टा पकजनम श्वानम विद्यार्थी अल्पारी गुरते विद्यार्थी पंचलक्षण. इथे आम्हाला सर्व शिक्षक खूप छान शिकवतात. आघाडी सरांनी आम्हाला माय सेल्फ विषयी 8 वाक्य लिहायला लावले होते. त्यांनी आम्हाला माझ्या विषयी निबंध सुद्धा लिहायला लावला होता. मेजर सर आम्हाला खूप छान शिस्त लावतात. बाकी सर्व सर खूप छान आहे. जय हरी. माझे नाव पवन राजेंद्र लोखंडे. मी वाकडीवरून आलेलो आहे. मी आता 6वी मध्ये शिकत आहे. तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. मी येथे आल्यावर महाराजांनी आम्हाला मुक्ताटाळी शिकवले. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कोळपकर सरांनी आम्हाला संस्कृत शिकवले. ते 85 वर्षाचे असून तरी संस्कृत शिकवत्या. आणि मग आघाडे सरांनी जनरल नॉलेज हे शिकवले. आघाडी मॅडमनी गाथा नवनाथाची पारायण शिकवले. 7 पारायण शिकवले. उद्या 5 शिकवणार आहे. माणिक शिलेवर 12 वर्ष तपस्या करून अडगमनाथांनी 12 वर्ष तप केले. मग जय हरी. माझे नाव श्याम काकडे, राहता रांजणगाव, जिल्हा संभाजीनगर. मुक्ताताई आणि योगा शिकवते आणि आघाडी सर आणि आघाडी मॅडम आम्हाला क्लास शिकवते. आणि मेजर सर आणि आघाडी सर आणि आघाडी मॅडम खूप 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 छान शिकवते. याबद्दल मी धन्यवाद देतो. जय हरी. जय धन्यवाद. जय हरी. माझे नाव वैभव राजेंद्र लोखंडे, राहणार वाकडी, जिल्हा अहमदनगर, तालुका राहता. स्वामी हरिनाथ गिरीजी यांनी इथे 12 वर्ष तपस्या केली व त्यांनी वयाच्या 8व्या दिवशी घर सोडून
आले नारायणगिरी महाराज व स्वामी अरुणगिरी महाराज, नारायणगिरी महाराज स्वामी अरुणगिरी महाराज हे स्वामी अरुणगिरीजी महाराजांचे गुरु होते. धन्यवाद. जय हरी. माझे नाव सार्थक मंदिर पवार. मी नाशिकला राहतो आणि मी नाशिकवरून आलो. इथं आल्यावर मला खूप छान वाटले आणि इथलची स्वच्छता पाहून मी खूप आनंद झालो. मी आल्यावर मला आनंद वाटला आणि इथं अडबगनाथांनी 12 वर्ष तपस्या केली होती आणि मला शिबिरात छान वाटलं. जय. माझे नाव शिवेंद्र अमित गागरे. गाव वडाळ महादेव. शिकायला आलो मी. सकाळी छान वाटलं. सकाळी आम्हाला 5 वाजता उठवते. त्याच्यानंतर योगा घेतात. त्याच्यानंतर आम्हाला ना साफसफाई करतात. त्याच्यानंतर प्रार्थना घेतात, आरती करतात. त्याच्यानंतर नाश्ता घेतात. त्याच्यानंतर झाला क्लास. त्याच्यानंतर गीता पाठांची घेतात. त्याच्यानंतर जेवण. त्याच्यानंतर झोप. त्याच्यानंतर डबल क्लास. त्याच्यानंतर हरिपाठ. त्याच्यानंतर जेवण, कीर्तन, झोप. नाव अजिंक्य नामदेव कदम, राणा लोहार. मला इथे खूप छान वाटलं. इथं आघाडे सर खूप छान शिकवत्या. आम्हाला इथं 5 वाजता उठवत्या. गीता पाठ घ्यायच्या, योगा घ्यायच्या, गीता पाठ, जेवण. धन्यवाद. जय हरी. माझे नाव युवराज गणेश वगैरे. मी आता 4थी शिकतो. मला इथं छान वाटले. इथं परिसर खूप छान होता. झाडं खूप छान होते. समाजाने आम्हाला गीता पाठ घेतले. आघाडे सर व आघाडे मॅडम आम्हाला गीता पाठ घेतात. जय. ब्राह्मण गाव भान, तालुका जिल्हा अहमदनगर. सगळ्या सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं. मॅडमने खूप छान शिकवलं आणि आताच परवा नवीन मॅडम त्यांचे धन्यवाद मानतो. मी बी महिन्याभराने नवा उठून येणार आहे. महाराजांचे खूप मी सेवा करणार आहे. रामकृष्ण हरी. तालुका जिल्हा नाशिक. मी इथं आल्यावर मला इथं पहिल्यांदा आलो तर मला बाबांचं दर्शन झालं. मग मी बसले होते तेव्हा मला लय छान वाटलं. इथं अडबंगानाथांनी 12 वर्ष तपस्या केली आणि जय श्रीराममुळे त्यांचे अश्रू या भूमीवर पडले होते. हे पवित्र धाम रामानगर रामाधाम हे आमचं एवढं पुण्य आहे का आम्ही अडबंगानाथाच्या दरबारात आलो. जय हरी.
माझे नाव साई विलासदादा. मी राहून आलो आहे तालुका येवला जिल्हा नाशिक. मी 9 तारखेला आलो होतो. इथे राम व लक्ष्मण यांच्या आश्रमाची शिवा आहे व त्या शिवा आढळनाथ महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. याच्या पवित्र भूमीवर यायला भेटलं त्याबद्दल. जय. माझे नाव तेजस्वी भट्टाचार्य. मी आता 6वी शिकतो. मी राजवरून आहे तालुका जिल्हा नाशिक. इथं रामाच्या शिवा आहे व त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. जय. माझं नाव जयवर्धन सोमनाथ कडू. मी पाथरीवर आलो जिल्हा अहमदनगर तालुका राठा. मी 11 तारखेला आलो होतो तेव्हा हरिपाठ चालू होता. महाराजांचे दर्शन घेतले. मग सकाळी आम्ही परत 5 वाजता उठतो. मॅडम प्रेमदादाजींनी योगा घेतात आमच्या. मग चहा पितो. मग नाश्ता. मग कोळपकर सर आम्हाला भगवद्गीता बी शिकवतात आणि मंत्र बी शिकवतात. मग नाश्ता होतो. मग आघाडे सर आम्हाला इंग्लिश शिकवतात. मग सरांनी आम्हाला माझ्यासर 8 लाईन लावलं होतं. मग आघाडे मॅडम आम्हाला पारायण शिकवतात. अरुणागिरी महाराजांचे अरुणागिरी महाराज आम्हाला भगवद्गीता शिकवतात. मला असं वाटतं मी पण कधीच जाऊ नये इथंच थांबावं. जय. नाव सार्थक प्रफुल्ल दांगड. मी इयत्ता 6वीत शिकतो. मी बेडापूरवरून आलेलो आहे. मी मागच्या जन्मात खरंच काही पुण्य केले की मला या पावन भूमीत यायला भेटले. इथे श्रीरामाच्या आश्रमापासून शिळा बनली होती. तिथे अडबंगनाथाने 12 वर्ष तप केले. स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी इथे भव्य बाल संस्कार शिबिर आयोजित केले होते. तिथे मी शिबिरात गेलो होतो तेव्हा तिथे मला भगवद्गीता, योगा, पखवाद असे खूप काही शिकायला भेटले व तिथं जेवणाची सोय होती, झोपायची सोय होती. इथे येऊन मी खूप धन्य आलो. स्वामी अरुणनाथ गिरी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की इथे पुढच्या वर्षी पण असेच राहावा. मी असे वाटते की इथून कधीच जाऊ नये. महाराजांची सेवा करत राहावा हीच माझी प्रार्थना आहे. जय. तेजस्वी जैनींचे. मी बेळगाववरून आलो. मी आता 4वी शिकतो. बेळगाव तालुका बेळगाव वैजापूर मला इथे येऊन खूप छान वाटले. खूप छान वाटले आणि क्लास योगा करून चहा घ्यायचो. मग क्लास होतो. मग नाश्ता येतो. मग डबल भगवद्गीता पाठाच्या जय. कृष्ण हरी. माझे नाव नरेंद्र ईश्वर जगताप. मी अशोक संभाजीनगर जिल्हा गंगापूर. जिल्हा संभाजीनगर तालुका गंगापूर. मुक्ताताई आम्हाला नगर व्यायाम शिकवते आम्ही. जय. माझे नाव ओम सुरेश बडाक. मी आता 6वी शिकतो. मी राहणार मालवणचा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर. मी ज्या दिवशी इथे आलो तेव्हा मी पहिल्यांदा अरुणनाथ गिरीजी महाराजांचे पाया पडलो. मग मी मंदिरात गेलो तेव्हा
माझ्यापेक्षाही मोठी अभंगनाथांची मूर्ती पाहिली व त्यांच्या पाया पडून मी खालच्या मंदिरात गेलो तेव्हा श्रीरामांच्या आश्रमी बनलेली शिळा पाहिली मी व वरती आल्यावर मला महाराजांनी जेवण करून घे म्हणून आम्ही जेवण केलं. सरांनी घंटा वाजवली तेव्हा आम्ही सारे क्लासला गेलो. सरांनी मला पुस्तक दिले. मग आम्ही सारे पाठाला बसलो. पाठ झाल्यावर सारे बाहेर आलो तेव्हा सरांनी टॉयलेटला जाऊन या तोंडात पाय धुवून या. मग सरांनी जेवण करा. जेवण झाल्यावर आम्ही 1 तास झोपलो. मग परत कोळपकर सरांनी आमचं गीतापाठ घेतलं व संस्कृत घेतलं. मग आघाडे मॅडम यांनी आम्हाला श्रीनाथांची गाथा ही शिकवली. धन्यवाद. माझे नाव स्वप्न जितेंद्र महापार. मी 6वीत शिकतो. राहणार भांगडण तालुका रामपूर जिल्हा अहमदनगर. मी मंदिरात आलो तेव्हा बाबांचे दर्शन घेतले. मग महाराजांनी त्यांनी डब्यानंतर जेवण तेव्हा आम्ही जेवलो. मग आजींचे घरी गेले तेव्हा आम्ही इथं बसलो. तेव्हा नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे 5 वाजता उठलो. त्यानंतर आम्हाला ब्रेस्ट शांती करायला लावलं. मग योगा झाल्यावर आम्ही चहा घेतला. चहा झाल्यावर सरांचा क्लास झाला. क्लास झाल्यावर कोळपकर सरांचा क्लास झाला. मग आघाड सरांचा क्लास झाला. आघाड सरांनी आम्हाला कथा शिकवले. त्यानंतर जेवणाची सुट्टी झाली. मग आम्ही जेवण केले. माझे नाव रणवीर गडा. राहणार मालुंजा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर. इथे मला खूप छान वाटले. इकडचे झाडे वगैरे बघून मला खूप आनंद झाला. आणि रामाच्या आश्रयाने बनलेली तपस्या अभंगनाथांनी 12 वर्ष त्याच्यावर तपस केला. रामकृष्ण हरी. माझे नाव श्लोक सदाशिव वावंस. राहणारा वाकुडी फाटा तालुका नगर जिल्हा अहमदनगर. महाराजांनी परवा मोहिनी एकादशीचे महत्त्व सांगितले. त्यामध्ये सांगितले समुद्र मंथनाच्या वेळेस राक्षसांनी देवांनी समुद्र मंथन केले तेव्हा त्याच्यातून अमृत निघाले. तर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. मग विष्णूने मोहिनी अवतार धारण करून राक्षसांना एका रांगेत बसवायला लावले व अमृत घेतले व आधी देवांना वाटायला गेले. मग 2 राक्षस त्यांच्यामध्ये गेले. मग त्यांनी आधी हात पुढे केला. मग त्यांना कळले की ही राक्षस आहे पाहून मग त्यांनी त्यांना नाही दिले व देवांना आधी दिले. रामकृष्ण हरी. माझे नाव कृष्णा विकास पटारे. तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. मी घोगरगावहून आलेलो आहे. इथे बाल शिबिरात येऊन मला 5 दिवस झालेले आहे. इथल्या परिवार मला खूप आवडले. इथे सकाळी 5 वाजता उठल्यावर व्यायाम राहतो. व्यायाममध्ये सूर्यनमस्कार सर्व व्यायामचा राजा असे म्हणतात. जय कृष्ण. जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माझे नाव समर्थ संजय कुठे. मी संगमेरवरून आलो आहे. गावचे नाव सुकेवाडी. मला इथे येऊन खूप सुंदर वाटले. इथे झाडं व खूप सारे माणसं व मला इथे येऊन खूप भारी वाटलं. आणि जय हरी. मला इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटले. मी मंदिरात गेल्यानंतर
तेव्हा हरिपाठ चालू असेल. मी तिथले चित्र पाहिले. त्यानंतर मंदिराबाहेर हातपाय धुतले. त्यानंतर दर्शन घेतले. खाली गेलो. त्याचं अडबंगनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या करून तेथे ती शिळा बनलेली आहे. त्यानंतर बाहेर आलो. वृक्षारोपण, हे झाडं हे पाहून मला खूप भारी वाटले. जय हरी. एवढे बोलून जय हरी. माझे नाव आकाश बळीराम खंदारे. मी रांजणगाव शेणपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे. इथे विनामूल्य बाल संस्कार शिबिर चालू आहे. मार्गदर्शक अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर चालू आहे. तर इथं आल्यावर खूप छान वाटले. इथे झाडे, इथे जंगल आहे. पण जंगलात महाराजांनी 3 ते 4 किलोमीटरचा रोड त्यांनी एकट्याने बनवला व जंगलात इतके भारी मंदिर बांधलेले आहे. त्यांच्यासाठी जोरदार आहे. इतके बोलून माझे 2 शब्द. जय हरी. माझे नाव यशराज देवनाथ कदम, राहणार लोहारे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी येथे 9 तारखेला आलेलो आहे. मला येथे येऊन खूप भारी वाटले. इथले झाडे, फुले, झाडे पाहून खूप छान वाटले. आणि महाराज आम्हाला गीता शिकवतात. त्यातील मला 12व्या अध्यायातला एक श्लोक खूप आवडतो. तो श्लोक माझा पाठही आहे. एवं सतत युक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते. एवं सतत युक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते. याच्यापेक्षा मव्यक्तम तेषांके योगवित्तमः. हा श्लोक मला खूप आवडतो. धन्यवाद. माझे नाव कार्तिक संदीप दरंदले, राहणार सोनई. मी इथे 9 तारखेला आलेलो आहे. मला इथे खूप चांगले वाटते. इथे नाथांचं दरबार आहे. इथे खाली एक शिला आहे. अडबंगनाथांनी इथे 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. जय हरी. माझे नाव ओंकार अनिल कुलट. मी आता 7वी शिकतो. माझ्या गावाचे नाव वळण आहे. मी येथे पहिल्या दिवशी आलो तेव्हा आम्ही महाराजांचे दर्शन घेणार होतो, पण महाराज तेव्हा येथे नव्हते. आम्ही मध्ये गेलो. आम्ही अडबंगनाथाची मूर्ती पाहिली. ती सर्वात सुंदर मूर्ती होती व आम्ही येथून खाली गेलो. खाली गेल्यावर आम्ही शिला पाहिली. त्या शिलेवर आम्हाला काहीच कळेना. मग आम्ही ते विचारले तेव्हा आम्हाला कळले त्या शिळेवर अडबंगनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केली व ते रामाचे अश्रू पडलेले होते. म्हणून इथे पावन धरती म्हणतात. येथे जे पण येतात त्यांचे जन्मजन्मीचे पुण्य असतात, म्हणूनच ते येतात. ज्यांचे जन्मजन्मीचे पुण्य संपतात ते येथून निघून जातात. त्याच्यामुळेच म्हणतात धन्य धन्य अडबंगनाथ तुमच्या चरणी ठेवितो माता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. माझे नाव समर्थ बाळासाहेब जोंधळे, राहणार लोहारी कसारे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. येथे सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाने भव्य बाल संस्कार शिबिर चालू आहे. येथे येऊन मला खूप प्रसन्न वाटले. येथे राम लक्ष्मणांच्या अश्रूंनी शिळा तयार झालेली आहे व त्या शिळेवर अडबंगनाथाने म्हणजे वानिकाने 12 वर्ष तप केले. इथे एवढ्या जंगलात महाराजांनी एवढे भव्य मंदिर तयार केले. हे शक्य नाही, पण हे महाराजांनी शक्य करून दाखवले. इथे परिसरही खूप सुंदर आहे. इथे आम्ही दररोज स्वच्छता करतो. येथे मला राहण्याची संधी दिली याबद्दल महाराजांना धन्यवाद. जय हरी. जय हरी. माझे नाव गोडकर. मी इयत्ता 8वी शिकतो. राहणार वाकडी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. जिल्हा अहमदनगर. मी 9 तारखेला आलो आणि मी पहिल्या दिवशी आलो. त्या दिवशी मला खूप छान निसर्गरम्य वातावरण दिसले व मला खूप छानसे हवा भेटली. आणि मी इथे 13 दिवसात खूप काही शिकलो. खूप छान छान गोष्टी व पेटीचे स्वर आणि गायन वादन पखवादाचे 10-12 बोल लोक. आत्ताच आमचे 7 अध्याय झालेले आहे पारायणाचे. आणि इथे तपोभूमी आहे.
इथं अडबंग माणिक नावाच्या शेतकऱ्यांनी तप केला आहे 12 वर्ष आणि त्यामुळे त्या माणिक शेतकऱ्याचा आडा आणि अडबंगनाथ असे नाव पडले होते. त्यानंतर इथं सगळं जंगल होतं आणि त्या जंगलात महाराजांनी मंगल करून टाकलं. ही धन्यवाद महाराजांना. जय हिंद. तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर. मी इथं पहिल्या दिवशी आलो होतो तेव्हा पाऊस चालू होता. तेव्हा पोरं बाहेर बसले होते. मी नंतर मध्ये गेलो, बॅग ठेवली. बाबा अडबंगनाथाची दर्शनाला गेलो. मग बाबाच्या दर्शनाला गेलो. मी इथं कायमचं राहणार आहे. बाबाची सेवा करणार आहे. धन्यवाद. जय हरी. माझे नाव साई सुनील गायकर. मी गोवलगाव येथून आलेलो आहे. मी 9 तारखेला इथं आले आहे. मला हे मंदिर पाहून खूप आनंद झाला. इथले झाडे वगैरे वगैरे पाहून मी रोज 5 वाजता उठतो. मला महाराजांची सेवा करायला व मंदिराच्या अडबंगनाथाची सेवा करायला खूप आवडते. धन्यवाद. जय हरी. माझे नाव यशोदी बाप्पासाहेब तांबे. मी बेलगाववरून आलेलो आहे. तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. इथे भव्य बाल संस्कार शिबिर चालू आहे. 9 मे 2024 रोजी या शिबिराची सुरुवात झाली आणि या शिबिराची सांगता 23 मे 2024 रोजी होणार आहे. या अडबंगनाथ देवस्थानाचा इतका विकास झालेला आहे की सोनी मराठी चॅनलवरचे गाथा नवनाथाची या मालिकेचे कलाकार इथे भव्य बाल संस्काराच्या शिबिरातल्या विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी येणार आहे. धन्यवाद. जय अडबंग. 23 मे शेवटच्या दिवशी 23 मे 2024 रोजी. धन्यवाद. जय अडबंगनाथ. नाव अभिषेक संदीप बिलवर. मी आता 10वी शिकतो. जेव्हा मी 9 तारखेला इथं माझ्या भावांना सोडायला आलो तेव्हा माझे बाबांचे दर्शन झाले नव्हते. मग मी घरी गेल्यावर 2-3 दिवसांनी माझे काही पुण्य होते की अडबंगनाथाने मला वापस बोलवलं आणि तेव्हा माझ्या बाबांचे दर्शन झाले व मी इथं राहायला आलो. त्या दिवसापासून सरांनी आम्हाला परिसर स्वच्छ ठेवायला सांगितले. तेव्हापासून मी व माझे काही मित्र परिसर दररोज स्वच्छ ठेवतात व आपले काल आलेले शीतल मॅडम हे आम्हाला गुरुभक्ती शिकवतात. त्यातून मला शिकायला भेटले की आपल्याला आपले जीवन निष्काम म्हणून जगायचे असते. आपल्याला फळाची चिंता करायची नसती व दररोज सकाळी व संध्याकाळी जे आपल्याला भोजन बनवून आपल्या हाताने भोजन बनवतात त्या आजींनाही माझे धन्यवाद. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. जय हरी. माझे नाव यश गणेश बिलवार. मी मेंढी गावातून आलेलो आहे. मी इयत्ता 9वी शिकतो. मी इथं आलो आहे बाल संस्कार शिबिरासाठी. इथे व्यायाम आम्ही 5 वाजता उठतो. सकाळी व्यायाम होते. त्यात काही अलग वेगवेगळे प्रकार आहे. सूक्ष्म व्यायाम, ताडासन, सूर्यनमस्कार हा सगळ्या व्यायामचा राजा आहे. त्यामुळे त्याचं नाव सूर्यनमस्कार ठेवले आहे. जय हरी. मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना रामकृष्ण हरी. माझे नाव विवेक लक्ष्मण पालसरे आहे आणि मला इथं आल्यावर खूप छान वाटले आणि मला इथंच राहायचं आहे आणि बाबाकडे माझी एकच इच्छा आहे की बाबा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी धरून राहू. कृष्ण हरी. माझे नाव आदित्य सतीश सागर. राहणार देवश्री आखाडा. पहिल्या दिवशी जर आलो तेव्हा असे वाटले की इथं राहावं नाही, पण नंतर वाटलं इथं राहावं. बाबांचा आशीर्वाद असंच राहावा. बाबा हे शून्यातून विश्व निर्माण केले. एवढं बोलून संपवलं. माझं नाव अभिनय शिंदे आहे. राहणार प्रवास, जिल्हा अहमदनगर, तालुका नेवासा. इथं येऊन मला खूप छान वाटलं आहे. अरुणगिरी महाराज चरणाला दर्शन घेतलं तेव्हा मला खूप आनंद वाटलं. इथं मला मन राहून वाटत. इथं कायमचं राहू वाटत. इथं महाराज खूप सेवा करत आहे.
बाकी सर लोकांची पण खूप सेवा करत आहे. जसे आमचे मेजर सर, आघाडे मॅडम, आघाडे सर यांची सेवा करत आहे. धन्यवाद. माझे नाव संदीप समसे, राहणार बल्लेगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी इथे भव्य दिव्य बालसंस्कार शिबिर इथे आलेलो होतो. माझा 3रा दिवस मी आले होतो. इथं आल्या गाडीमध्ये उतरल्यानंतर मंदिर पाहिल्यानंतर झाडी व परिसर पाहिल्यानंतर मला खूप भारी वाटलं. मग दर्शन घेतलं, मग जेवण केले व खूप भारी वाटलं. आणि मग सर्व आघाडी मॅडमनी शिकवलं. मग संध्याकाळी हरिपाठ झाला व खूप भारी वाटलं. स्वामी अरुणदेवीनी जी महाराजांनी मला खूप बोलायला भेटलं, त्यांचे धन्यवाद. माझे नाव अभय दत्तात्रय बारादे, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. मी भव्य बाल संस्कार शिबिर अडबंगनाथ संस्थान भामाठाण इथे आलेलो होतो. इथे खूप झाडे व स्वच्छता खूप चांगली आहे. इथे झोपण्याची सगळी जेवणाची झोपण्याची खूप सोय आहे. इथे सर खूप चांगले शिकवतात. एवढे 2 शब्द बोलून मी सदाशिव मी येथे आणि माझे नाव संग्राम सदाशिव मी इथे 9 तारखेला आलो होतो. सर्वांना माझे नाव सैरीचे काय, राहणार कासारे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी इथं आल्याबरोबर मला हे झाडे स्वच्छता पाहून मला खूप चांगले वाटले आणि महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मला खूपच चांगले वाटले. इथं सवयी खूपच चांगले सवयी लागतात व अडबंगनाथांनी इथं 12 वर्ष तपस्या करून इथं असे भव्य दिव्य मंदिर उभे आहे व त्याची कलाकृती मला खूपच आवडली. रामकृष्ण हरी. माझे नाव योगेश अनंतराव बोबडे. मी रांजणगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर येथून आलो. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने व स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेलं भव्य बाल संस्कार शिबिर. या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी यांच्या अश्रूने एक पवित्र शिळा तयार झाली व त्या शिळावर अडबंगनाथ यांनी 12 वर्षे तप केले. इथरचे निसर्गरम्य वातावरण पाहून मला खूप प्रसन्न वाटले. आपल्याला गर्व वाटला पाहिजे की प्रभू रामचंद्र भगवान आणि लक्ष्मणांच्या अश्रूची शिळा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. माझा प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांना असा प्रश्न आहे की आपण एकदा तरी या मंदिरासाठी भेट द्यावे, हीच माझी नम्र विनंती. जय अडबंगनाथ, जय हरी. धन्य धन्य अडबंगनाथा, तुमच्या चरणी ठेवितो पाहता. सर्वांना रामकृष्ण हरी. माझे नाव कार्तिक संजय मोडवे. मी नगर तालुक्यातून आलेलो आहे. बुरडगाव, नगर, अहमदनगर जिल्हा. हो. तर मी पहिल्या वेळेस मंदिरात आलो तेव्हा आम्ही पहिले नाथांच्या मूर्तीचे दर्शन घेतले व खाली शिळेपाशी गेलो व आम्ही तिथं म्हणजे शिळेची माहिती वाचली व शिळेच्या तिथं पूर्ण शांतता व गारवा होता. तर आम्ही तिथं विहीर पण पाहिली जिथं माणिक शेतकऱ्यांनी त्याची म्हणजे शेती करताना ती विहीर बनवली होती. व वरती आलो म्हणजे श्रीराम व लक्ष्मण महाराजांच्या पायस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे व सीता मातेचं अपहरण झालं तेव्हा श्रीरामांच्या अश्रूंनी शिळा तयार झाली व अडबंगनाथांनी तिथं 12 वर्ष तपश्चर्या केली होती. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अर्चित योगेश आंबेकर.
मी नगर येथून आले आहे आणि येथील शिवेबद्दल काही माहिती सांगणार आहे. प्रभू श्रीराम व लक्ष्मण येथे आले होते. त्यांच्या अश्रूंनी ही माती भिजली व शिळा तयार झाली. त्यामुळे तिथे अडबंगनाथाने 12 वर्षे तप केले. मला अरुणागिरी महाराजांनी इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जय हरी जय हरी. जय हरी. जय हरी. माझे नाव हर्षल नितीन नागट. गावाचं नाव भेल्डापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा संभाजीनगर. मी आल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं. आम्ही इथं आल्यावर आमची बॅग ठेवली, अडबंगनाथाच्या पाया पडलो. मग आम्ही खाली गेलो होतो. आम्ही शिलेची माहिती वाचली होती व आम्ही खाली पाया पडलो. विहीर पाहिली. मग आम्ही वर आलो. मग आम्ही महाराजांपाशी बसलो. महाराजांनी आम्हाला काही माहिती दिली की आम्ही शांत चित्ते नाही घेतली. रामकृष्ण. छान झालं. आम्ही इथं सर्वांना जय हरी. माझे नाव ओम बाळासाहेब डांगर. मी आता 8वीत शिकत आहे. राहणार बेळापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आपण सगळेजण या ठिकाणी जमले म्हणजे त्याचे नाव श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाण. आता या ठिकाणी या भूमीबद्दल बोलायचं म्हणलं, इथं यायला रस्ता पण नव्हता. इथं गुडघा एवढे खड्डे होते व इथं महाराजांनी शून्यातून साम्राज्य निर्माण केलेलं आहे. व आता शिल्याबद्दल बोलायचं म्हणलं, एक मालिक नावाचा शेतकरी इथे शेती करत असताना श्री रामाचे अश्रू पडले आणि तिथे एक शिला तयार झाली व मालिक नावाच्या शेतकऱ्यांनी तिथं 12 वर्ष तप केले आणि ते अडबंग नाव असे पडले की तो शेतकरी अडाणी होता म्हणून त्याचे नाव अडबंग असे पडले. धन्यवाद. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय हरी. मी शौर्य प्रताप पठारे. मी भोकर मधून आलेलो आहे. मी त्या नवी मध्ये शिकतो. मी इथं शिबिरापुरता आलेलो आहे. मला इथंच राहायची खूप इच्छा आहे, पण आता जे माझे पाप पुण्य असतील त्याच्यावरती सगळं निर्भर आहे. मी इथं आल्यानंतर इथंचा परिसर व मंदिर बघून खूप खुश झालो. मला इथंचा परिसर मंदिर खूप आवडले. मी इथं आल्यानंतर बरेच काही गोष्टी शिकलो, जसे योगा, संस्कृत वाचणे, अध्याय व इथं नवनाथाचे पारायण घेतले जातात. इथे वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आणि एकदा मेजर सरांनी आम्हाला एक सुंदर गोष्ट सांगितली. त्यानंतर ते म्हणाले, इथे सगळे मुलं हिरे आहेत, फक्त त्यांना घासण्याची गरज आहे. पण मी म्हणतो की घासून हिरा कोणीही बनवू शकतं, पण जर कोणत्या दगडाला हिरा बनवायचा असेल तर ते काम फक्त आमचे स्वामी महाराज करू शकतात, बाकी कोणीच करू नाही शकत. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय हरी. माझे नाव श्रीकृष्ण दिनकर जमदरे, राहणार बल्लेगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी शिबिरात आल्यानंतर राज्यावर गाडीवरून उतरलो तर डायरेक्ट असं वाटलं की इथं झाडं वगैरे सगळं. मंदिरात आल्यावरती दर्शन घेतलं जेव्हा, मग तेव्हा गीतापाठ चालू होता. मला गीतापाठ म्हणजे 15 अध्याय म्हणजे माझं खूप आवडते. संस्कृत म्हणजे खूप आवडतं मला. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्याय. श्री भगवान् उवाच ऊर्ध्वमूलमदशाकम् अश्वत्थं प्रावरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्
अदच्योढं व्रतला तसे शाखा गुणप्रबुधा विषय प्रवाला अदच्य मुलानं संततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके न रूपमसे अततोपलब्धते नान्तो न जाति न च सम्प्रतिष्ठा अश्वस्थमेनं शिवरूढमूलं मसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तत्पदं तत्प्रेमाकितव्यं यस्मिन् गता निवतन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणो आदिसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखसज्ञे गच्छन्ति मूढा पद्मवयन्त न तद्भासयते सूर्यः न च शङ्को न पावक यद्यद्वा निवर्तन्ते तद्धाम परम ममैवंश जीवलोके जीवभूता सनातन मनश्रेष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कचिद शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्लुप्तामतीश्वर पुरितवेतानि संयाति वायुर्गन्धानि वचे श्रोतं चक्षुपर्शनं च रसनं घ्राणमेव च अदिच्चाय विनच्चाय विषयः प्रसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भञ्जनं वा गुणावितं विमूढानां पश्यन्ति नाम चक्षुष यतन्तु योगिनश्चैनां प्राणिनां देवाशितं प्राणापानसमायुक्त पच्यमेनं चतुर्विधं सर्वस्य चामृतिसन्निविष्टो खूप छान वाटलं. अशा प्रकारे गीता शिकवल्या जाते. जय रामकृष्ण हरी. माझे नाव अथर्व सर्जेराव दांगट. मी राहायला लाडगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी 15 दिवसासाठी शिबिरमध्ये या श्री क्षेत्र अडवंगनाथ संस्था श्री अडवंगनाथ क्षेत्र संस्थामध्ये शिबिराला आलो आहे. मला आज 13 दिवस झाले आहे. मी इथं खूप काही शिकलो. मी इथले इतिहास पण जाणून घेतले. तुम्हाला पण माहित असेल इथले इतिहास, पण मी तरीही सांगतो. इथे अगोदर हजारो वर्षापूर्वी इथे राम व श्रीराम व कृष्ण इथं भेट झाली. पण त्यावेळी या जागेवर श्री राम व लक्ष्मण हे इथे होते. तेव्हा सीतांचं अपहरण झालं. तेव्हा इथे श्री रामचरण यांचे अश्रू ह्या भूमीवर पडले होते. पवित्र जागा. आणि त्यानंतर इथं माणिक नावाचे शेतकरीचे मुलगा होते. ते इथे शेती करत असताना एक ऋषीमुनी आले. त्यांनी त्यांना मागितले काही, पण त्यांनी दिले नाही. उलट ते होऊन त्यांना म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. त्यांनी त्यांचे मन मागितले. तेव्हा त्यांनी दिले माणिकांनी. मग ते मन घेऊन तर गेले. पण मग यांना आता शेती वगैरे करून घरी जायचं होतं. तेव्हा ते त्यांच्या लक्षात आलं की आपण तर आपलं मन त्यांना दिलंय, मग आपण जाऊच तर नाही शकत. मग ते 12 वर्ष तिथे उभा राहिले. त्यांच्यासोबत त्यांचा एक गाय पण होती. ते इथे या भूमीवर 12 वर्ष तप केले त्यांनी. 12 वर्ष काही साधी सोपी गोष्ट नाही. ते न अन्न खाता न पाणी पिता ते इथं एवढे थंडी पावसाची उन्हाळ्याची उन्हात एकच झाड होतं त्यांच्या मागं, पण त्यांनी एवढे कष्ट हे घेतले. त्या जागेवर त्यांनी तप केली. ती जागा ही भूमी पवित्र आहे. आणि श्री सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांनी अरुण महाराजला आदेश दिला. तेव्हा ते अरुण महाराज इथे आले. तेव्हा इथे जंगल भव्य व काटेकटेरीची जागा होती. इथं चिखलचा रस्ता होता. त्यावेळी इथं कोणी येत न जाणारे होते. पण अरुण महाराजने एवढे ही जागा स्वच्छ केली व श्री नारायणगिरी महाराजांनी इथे ध्यान केले. तेव्हा इथे समजले की श्री राम व लक्ष्मण इथे होते आणि श्री अडवंगनाथांनी पण इथे तप केले. त्यामुळे मग इथे श्री अडवंगनाथ यांचे मंदिर बांधले. व हे मंदिर खूप पवित्र आहे. ही भूमी आपण या भूमीवर आहे हे आपल्याला खूप गर्वाची बात आहे. आम्हाला मॅडम आमच्या दुपारी खेळ घेतले होते. असे 3-4 दिवसापूर्वी आमचे आज 13 दिवस कंप्लीट झाले. मॅडमने आमचे खूप मनोरंजन व मुलांना खूप मनोरंजन झालंय. आणि खेळ खेळत असताना मुलं असे एक आपण म्हणतो ते त्यांचे चेहरे हसरे व मन मोकळे झाले. आणि महाराज आम्हाला जेवल्यानंतर झाल्यावर आम्हाला श्री अरुणनाथ गिरीजी महाराज आम्हाला रात्री
त्यांच्यासोबत आम्हाला बोलायला संधी देतात. इथं खूपच किमती वेळ भेटली त्यांच्यासोबत. ते आम्हाला खूप प्रेरित करतात की मुलांना तुम्ही असं करत जा, असं प्रेरित करत असता की तुम्ही आता टाइम वेळ न घालवता तुम्ही थोडेसे ध्यान जरी केले ते तुमच्या फायदेशी आहे. तुम्ही देवाचे ध्यान करावं, एक देवाचं तरी भक्ती करा, नाही तर कोणत्याही देवाची करा पण करा, हे असं आहे. आणि व्यर्थाना टाइम जाता. रामकृष्ण आहे माझे. जय हरी. माझे नाव विशाल अरुण लकारे, राहणार वडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. बाबांची आमची पहिली भेट आमच्या गावामध्ये. बाबांचं रामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त सप्ताह राहतो. त्या सप्त्यामध्ये बाबांची आमची पहिल्यांदी भेट झाली. त्यावेळेसच बाबांनी कीर्तनामध्ये सांगितले की आपल्या अडबंगनाथाच्या या भूमीमध्ये बालसंस्कार शिबिराचं नियोजन केलेलं आहे. त्यानिमित्त सर्वांनी ज्यांना इच्छुक असेल त्यांनी शिबिरासाठी यावे. तर माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितले का तुम्ही त्याच ठिकाणी जावे आणि थोडी म्हणजे घरी काय असतं म्हणजे का पक्वाची माझं स्पेशल म्हणजे पक्वाचंच त्रास, दुसरं काहीच नाही. आणि मला पप्पा म्हणले का तू तिथंच जाय आणि कसं म्हणजे का घरी प्रॅक्टिस होत नाही पक्वाची. पहिली म्हणजे काही काम राहतं इकडं तिकडे हिंडणं बिणणं आणि दुसरे टाईम वेळ जात राहतो ज्यादा करून. मग पप्पा म्हणे का बाबांकडेच जाय आणि तिथंच म्हणजे 15 दिवसामध्ये शिक्षण म्हणे तेच आपले म्हणजे वर्षभराचं एवढं नाही शिकणार, तेवढं 15 दिवसामध्ये शिक्षण तू आणि ती प्रॅक्टिस केल्यामुळे तू म्हणजे मला पण चांगलं वाटतं. आणि रोज हरिपाठ बिरिपाठ होतं आणि हरिपाठामध्ये जी प्रॅक्टिस होती. आणि बाबांनी त्या दिवशी आम्हाला कीर्तन नेलं आणि त्या दिवशी गोडेगाव आणि श्रीरामपूरला बाबांनी कीर्तन नेलं. त्या कीर्तनामध्ये पण असं म्हणजे जी स्टेजिंग आली ना म्हणजे आपल्याला मनामध्ये जी भीती राहते आणि त्या म्हणजे एखाद्या समोर आपण पप्पा जाणू शकत नाही, पण बाबांसमोर पप्पा दादाला काही एवढ्या महात्म्यांसमोर आम्हाला असं मनातून एकदम असं चांगलं वाटलं. कारण की सगळेजण बाबांना असं समोर जरी पाहिलं तरी घाबरतात आम्ही. आणि त्यांच्या कीर्तनामध्ये पप्पा दादाला आणि आम्हाला एकदम असं मनातून असं वेगळं वाटतं आणि चांगलं वाटलं. आणि शिबिरामध्ये आल्यानंतर असं वाटलं का एकदम वातावरण फ्रेश, एकदम टेन्शन नाही, काही नाही, एकदम खायला प्यायला मस्त, अभ्यासाला मस्त, शिकवायला सर चांगली शिकवतात आणि वातावरण एकदम असं फ्रेश, झोपायला मस्तपैकी बाहेर झोपायचं अंधारामध्ये मस्तपैकी वरून मस्तपैकी चंद्र चांदण्या बिन्या पाहायच्या वरून. चंद्र किती, सूर्य किती मोदी, चंद्र किती, चांदणे किती मोजायचं मस्तपैकी 1 2 3 4 तिकडं पाहिजे तिकडं पाहिजे. त्याच्यामध्ये सूर्य जायची, विमान जायची वरून, हेलिकॉप्टर विमान ते पाहिजे माग एका मागे एक जायचे. मग फुल माझी यायची, आम्ही मराठी म्हणजे मस्ती केली त्याला दिवस आणि थोडी शिक्षण पण चांगली भेटले. शिबिरामध्ये प्रॅक्टिस केली आणि खरं म्हणजे तर बाबांनी आम्हाला या ठिकाणी चांगली शिकवली आणि शिकवणे देणं एकदम कर्तव्य आहे सगळ्यांनी. आणि आपण जे देतो त्याच्यापेक्षा दुप्पटीने आपल्याला भेटत राहतं. त्याच्यामुळे आपण सर्वांना जे ज्ञान आपल्याकडे चांगलं असेल, वाईट सोडून जे आपल्याकडून ते चांगलं असेल, काही ज्ञान आहे आपल्यामध्ये शिक्षा देण्यासारखं, दुसऱ्याला देण्यासारखं काही असेल तर आपण द्यायला पाहिजे. आपण असं थांबलं नाही पाहिजे की आपण का नाही आपण दिले मग त्याला काहीतरी त्याचं वाढेल आणि आपलं थोडं कमी होईल असं समजायचं नाही, पण त्याला पण थोडं दिलं पाहिजे. कारण की आपल्यामध्ये ज्ञान आहे ते समोरच्याला पण पोहोचलं पाहिजे. कारण की ते ज्ञान त्याला त्याच्यामुळे आपल्याला पण त्याचं ज्ञान म्हणजे तसंच आपल्याला पण वाटतं थोडंसं आणि मनाला शांती भेटते. कारण की मला पण असा अनुभव येऊन गेला असं एक ठिकाणी का आळंदीला होतं त्यावेळेस एका जणाला म्हणजे त्यांनी मला विचारलं का तू मला पक्का शिकवशील का. त्याला मी पक्का शिकवलं, तो चांगला पक्का दादा शिकला. आता आमच्यासोबतच बदापूर एवढ्याजवळ बदापूर म्हणून गाव आहे, तो पण दिला आता कार्यक्रम करतो माझ्यासोबतच असतो कधी कधी कार्यक्रमाला. आम्ही शेजारी आमचं बळेगाव, नागड, कोटंगाव, सुखी त्या ठिकाणी आम्ही दोघं संगच कार्यक्रमाला राहतो. तो समोर राहतो माझ्या मी समोरून राहतो आणि दोघं एकदम जिगरी मित्र आहे आम्ही एकदम म्हणजे एकदम फ्रेंड म्हणजे गुरुबंधू सारखे आम्ही एकदम आणि चांगले वाटले. धन्यवाद. जय. शिबिर म्हणजे आता एकदम टकाटक मस्तपैकी आणि शिबिरमध्ये मावशी भाकरी भाकरी आज पिठलं मस्तपैकी दावण आलं सगळ्यांनी माहिती का. त्याच्यामध्ये मस्तपैकी तेल आम्ही मस्तपैकी खाल्लं आणि त्याच्यामध्ये आज खरं म्हणजे आज 12वीला आहे मी आणि 12वीचा माझा निकाल लागला. त्याच्यामध्ये मला 69.67% पडले आणि मला असं आनंद वाटला. अजून घरी त्याला सांगितलं सुद्धा नाही. अडवंगाचं नात्याच्या कुठून मी पास झालो आणि अजूनपर्यंत मी घरी फोन पण नाही लावला का असं काही पास झालो का काय, अजून काही सांगितलं पण नाही. आणि निश्चय केला होता तर घरी फोन करायचंच नाही 15 दिवस, अजून 13 दिवस उद्या 14 दिवस अजून फोन सुद्धा केला का मी पास झालो. पण आपण घरच्याला पण अजून माहिती आहे का नाही माहिती, मला पण माहीत नाही अजून.
तर पाहू जाऊ येतील परवा पप्पा पण देतील भेटायला सांगू त्यांना पास झालो म्हणून. धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या जर्नी टी व्ही कुमारचा. नमस्कार, माझं नाव सोम विशाल बारेकर. मी त्या 9वीचा मुलगा आहे. मी इथे सोन्यावरून आलो. आम्हाला ह्या ठिकाणी खूप चांगले संस्कार दिले जातात. जसं की आपण रोज सकाळी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम योगा हे केल्याने आपलं दिवसभर जे पण काही कंटाळा असेल तो दूर होतो आणि काही नवीन काम करण्याची क्षमता आपल्यात असते. आणि सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की कामासारखा मित्र नाही आणि आळसासारखा शत्रू नाही. आपण रोज सकाळी हरिपाठ पूजा असं आरती सगळं काही केलं पाहिजे. जसं की आम्हाला इथे सर व मॅडम रोज आरती उपासना पुष्पांजली सर्व काही घेतात. त्यानंतर आमच्या रोज दुपारचे जेवण आणि विश्रांतीला वेळ दिला जातो. त्यानंतर या ठिकाणी रोज हरिपाठ होतो आणि हरिपाठ सर्वांनी नित्यनेमाने रोज केला पाहिजे. आणि हरेक मराठी माणसांनी हरिपाठ करणे आवश्यकच आहे. त्यानंतर आम्हाला संगीताचे क्लास होतात. आपण कोणत्या ना कोणतं विद्या किंवा संगीत क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी विद्या आपल्याजवळ ठेवलीच पाहिजे. कारण की कलेमध्ये आपण कुठेही मागे राहिलो नाही पाहिजे. आपण गुरुभक्ती पण केली पाहिजे. जसं आपण देवानंकडून जसं गुरुला स्थान देतो, कारण गुरुच आपल्याला देवाकडे नेण्याचे मार्ग दाखवतात. धन्यवाद. जय. आता तुम्ही बोलताना मी परत इथे का आलो, तर हिंदीमध्ये आपली मातृभाषा तर मराठीच आहे. जय हरी. माझं नाव अर्णव राजेंद्र लगड. आता मी तुम्हाला आधी परिचय दिलाच होता. आता तुम्ही सर्व म्हणता की मी तर परत का. अच्छा. जय हरी. माझं नाव अर्णव राजेंद्र लगड. मी तर तुम्हाला काही इथे शिबिरातलं सांगायला आलेलं आहे. तर इथं जर तुम्ही अयोध्या राम मंदिरात नसून गेला तर तुम्ही इथं यायला पाहिजे. रत्नागिरी महाराजांनी असं बनवलंय जसं की अयोध्याचं राम मंदिर. अयोध्या राम मंदिर आत्ता बनले पण हे तर आधीपासूनच आहे. आणि इथे ही एवढी पावनभूमी आहे जिथे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचे अश्रू जमिनीने झेललेले आहेत व त्या दगडावर पडलेले त्याची शिला बनली. आणि त्या शिलेवर आपल्या अडबंगनाथ महाराजांनी 12 वर्ष तप केले. आणि त्याच्यानंतर अरुणागिरी महाराजांनी 12 वर्ष तप केले. आता मला सांगा, कोणाकोणाला वाटतं की अरुणागिरी महाराज अडबंगनाथ महाराजांचेच अवतार आहे? त्यांनी हात वरती घाला. तर सगळ्यांनाच वाटतं, कारण की जेव्हा गोरक्षनाथ अडबंगनाथाला म्हणले की तुला आता या मानव कल्याण करायचंय आणि त्यांनी फक्त एक शब्द दिला आणि अडबंगनाथ महाराज काहीच नाही बोलले. त्यांनी ती भिक्षा स्वीकारली आणि मानव कल्याणासाठी तयार झाले. तसे आपले अरुणागिरी महाराजांना जेव्हा नारायणगिरी महाराजांनी इथे यायला लावलं होतं तेव्हा इथे रस्ते वगैरे काहीच नव्हते. पण ते रस्त्यावर जे आता रस्ते झालेत, मंदिर एवढं भव्य दिव्य केलंय, हे सगळी महाराजांचीच कृपा. आणि महाराजांच्या डोक्यावर ज्यांचं हार असेल त्यांचं नाव सद्गुरू नारायणगिरी महाराज. आपण आता सर्वजण शिक्षकांबद्दलच बोलतो, पण जे आजी मावशी जे आपल्याला करून खाऊ घालतात, कारण की इथं जिथं अडबंगनाथ महाराजांचं दरबार आहे इथं अन्नदानाला एवढं महत्व आहे. कारण की सगळ्यात पहिलं इथं अन्नदान अडबंगनाथांनी गोरक्षनाथाला केलं होतं. आणि तेच इथे अन्नदान आजी आपल्याला करून घालते, ते एकदम प्रेम भावाने करून घालते.
आपल्याला कधी ओरडते पण त्याच वेळेस आपल्याला एवढं छान खाऊ घालते. आज काही वेळेस अन्नदान पण होतं, पण ज्या वेळेस अन्नदान नसतं त्यावेळेस ही आज्याच आपल्याला करून घालतात. इथे स्वयं सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे पाऊल या मंदिरात पडलेले आहेत व भास्करगिरी महाराजांचे पण. आणि इथे खाली जे शिलाजवळ नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीचं हे छोटंसं मंदिर आहे. आणि मला असं वाटतं की जसं महाराज आम्हाला सांगतात की अडभंगनाथ महाराज चिरंजीवच आहेत, तर इथे मला जसं सर्व मुलांना विचारलं तर ते म्हणतात की वर एक कावळा हरिपाठाच्या वेळेस वर एक कावळा येतो झेंड्यावर, तो काही काव वगैरे काहीच नाही करत आणि तो झेंड्यावर बसून फक्त इकडे तिकडे बघत राहतो. तर ही अडभंगनाथ महाराजच असतील असं मला वाटतं. जय हरी.